माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच त्यादृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता. ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले. शत्रूचे सरदार आया बायांची अब्रू वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात, हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहूनही वाईट अवस्था होती. पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्यायात्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली तरी तेथे मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही, याचे विचार जिजाऊंना अस्वस्थ करीत होते. त्या समाजात मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता असतील हे ठरविणे अशक्यच. पण एका मातेने ती किम्या केली आणि शतकानुष्टके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा निपात झाला. पुत्र शिवरायाच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदौड करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली, असे म्हणावे लागेल. अस्मानी सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले. शिवरायांच्या आयुष्यातील 50 पैकी 45 वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ. माता जिजाऊंचे कर्तव्य फार थोर. महाराज शिवाजींच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडीघडीला होत होते. हियाला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊंनी केले. महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा त्या शिवबांना रोज सांगत. तर दुसरीकडे राजकारणाचे धडे, जहागिरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती देखील स्वतः राजमाता जिजाऊच राजेंना देत होत्या. न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाबाईंकडूनच. शहाजी राजांची कैद व सुटका, अफजल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. मूल आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहे. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी त्यांनी
स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. अशा या थोर मातेस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. मुजरा माझा त्या मा जिजाऊला घडविले. तिने त्या शूर शिवबाला साक्षात होती ती आई. भवानी जन्म घेतला. तिच्या पोटी शिवानी